समान नागरी समितीसाठी समिती स्थापन, माजी न्यायमूर्ती रंजना देसाई समितीचे अध्यक्ष. हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेमध्ये घोषणा. कनेक्टिंग लिंक दरड दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर राज ठाकरेंचा घणाघात. दुर्घटनेवर बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे झाला, राज यांचा सवाल. बघून घेईन वक्तव्याचाही समाचार. राम मंदिर दान चोरीवर बोललं तर धर्मविरोधी कसे, राज ठाकरेंचा भाजप नेत्यांना सवाल. तुमच्या अंगाशी आलं की राजकारण केलं म्हणता, राज ठाकरेंनी सुनावलं. रेल्वे भरती परीक्षेवर लक्ष ठेवा, रेल्वेमध्ये मराठीचा टक्का वाढला पाहिजे. रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी राज ठाकरेंचं आवाहन. अन्न नागरी पुरवठा खात्यामध्ये भ्रष्टाचार, सुहास कांदेंचे भुजबळांवर गंभीर आरोप. 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा सुहास कांदे यांचा दावा. शरद पवार शिंदे भेटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संतप्त. पवारांची विश्वासार्हता कमी झाल्याची राऊतांची टीका. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे पक्षात नाराजी पसरल्याची सूत्रांची माहिती. एनडीएमध्ये जाण्यास रोहित पवारांचा विरोध. विधान भवनातील बैठकीला विरोध, रोहित पवारांची दांडी. राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघर्ष यात्रा. उद्धव ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा. पुढील आठवड्यात नागपुरातून यात्रेला सुरुवात. नांदेडमध्ये पुलाचा काही भाग कोसळला. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्हे भूकंपानं हादरले. 2 तासामध्ये भूकंपाचे 4 सौम्य धक्के. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सैराटफेम अरबाज शेखकडून खासगी रुग्णालयाच्या लुटीचं वास्तव समोर. वडिलांच्या उपचारांसाठी रुग्णालयाच्या मेडिकलमधून औषध घेण्याची सक्ती केल्याचा आरोप. एफडीएकडून मेडिकल सील, रुग्णालयानं आरोप फेटाळले.